नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणून बुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे। योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहीण योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजने विरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी कोहळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या याचिकेमुळे काँग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे। सुधाकरजी कोहळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली आहे। काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती। आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे। महायुती सरकारच्या या योजनेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे। या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकले, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस नाहकच या त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे। राज्यातील माता भगिनी आणि मुलीच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहिणीची योजना आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपण सुद्धा सांगतो त्याचे अर्थ मान्य झाले आणि लाडकी बहिणी योजनेतून त्यांना फायदा होत आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि मठाचे काही कार्यकर्ते, नेते, मुख्यतः नेते हे मित्रांना हाताशी पकडून या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाऊन या ठिकाणी याच्यावर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे। लाडली बहिणी योजनेमध्ये घरकाम करणारी किंवा सामान्य घरातील महिलेला तिच्या संसारात थोडाफार हातभार लागून आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सबलीकरण व्हावं, सन्मानपूर्वक तिला जगता यावं, तिच्यामध्ये शैक्षणिक दर्जा तिच्या मोठ्या मुलींचा उंच व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादांचं जिल्हा भाजपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि काँग्रेस वाल्यांनी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींची माफी मागावी, जाहीर माफी मागावी, आपलं नाक राखावं अशा प्रकारची मागणी। वडपल्लीवार हे जे पिटिशन टाकणारे आपल्या जिल्ह्यातील सर्वांना माहीत असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे मित्र ते कोणाचे मित्र हे माहिती आहे। सुनील केदार साहेब जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे ते परमप्रिय मित्र आहे आणि नाना भाऊंना म्हणजे संघाने अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे नाना भाऊ अध्यक्षाच्या आवडून अनेक गोष्टी या काँग्रेसमध्ये चालत असतात। नाना भाऊ काँग्रेस ठीकठाक करण्याची गरज आहे। या याचिकेमध्ये त्या ठिकाणी मुलींना फी मध्ये जे सवलत मिळणार आहे त्याचे जे सुद्धा बघा अनिल वडपल्लीवार भाषण देत आहे आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार साहेब बाजूला बसलेले आहेत। असे अनेक लोक अत्यंत दोघं परमप्रिय मित्र आहे आणि त्यामुळे अनिल वडपल्लीवारनी याचिका करणं आणि सुनील केदार याच्यात काय करत आहे। त्यामुळे सुनील केदार काँग्रेसचे नेते एका अर्थाने काँग्रेस हे आमच्या लाडल्या बहिणीच्या संसाराच्या आड येत आहे। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जमिनीवर नाक रगडून लाडल्या बहिणीची माफी मागावी अशी मागणी आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने करेल। कोणत्याही परिस्थितीत योजना बंद पडणार नाही हे वारंवार महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असूनही काँग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे। विरोधकाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेला आडाकाठी करण्यात येत असून काँग्रेस आणि विरोधकांच्या भूलथापांना सुज्ञ जनता बळी पडणार नाही, असेही सुधाकरजी कोहळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।